सद्गुरू तिथं एक सुंदर मंदिर आहे, चंद्रेश्वर मंदिर. तर असं म्हणतात की जर तुम्ही तिथं गेला तुम्हाला तुमची सावली पाण्यात दिसायला हवी, आणि जर दिसली नाही तर 40 दिवसात असं दिसून येतं की तुम्ही या पृथ्वीला निरोप देणार आहात. तर तिथं एक विशिष्ट तर्क आणि जीवनाचा एक विशिष्ट पैलू आहे. कारण तुम्हाला माहित आहे की चंद्राचं चक्र 28 दिवसांचं असतं. आपल्या आया 28 दिवसांच्या चक्रातून गेल्या आणि त्यामुळेच आपण जन्मलो. तर अशा प्रकारे हा चंद्र आणि जन्म आणि मृत्यू संबंधित आहेत. चंद्राचं चक्र 27 दिवस आणि काही तासांचं असतं, ठीक आहे? जर जीवनाच्या नैसर्गिक प्रक्रियेने तुम्ही शेवटाकडे येत असाल, तुमचं चक्र कसं चाललंय हे जर आम्ही वाचलं, तर आम्ही सहसा पाहतो की हे 28 दिवसांचे 2 चक्र आहेत. पौर्णिमा ते अमावस्या, अमावस्या ते पौर्णिमा. तर 3 चक्रात आम्ही सहजपणे जाणू शकतो की हे शरीर संपणार आहे की नाही. तर हे चंद्र मंदिर, मी मंदिर पाहिलं नाहीये, ते काय आहे मला माहीत नाही. पण नावाकडे पाहिलं, जर ते अशा प्रकारच्या चक्रीय प्रक्रियेसाठी उभारलं गेलं असेल, ते तसं असू शकतं. जर ते तशा प्रकारे प्राणप्रतिष्ठित केलं असेल, तर अशा प्रकारच्या वाचनासाठी ते एक साधन असू शकतं. तर जेव्हा इथं आकलन नसलेले लोक असतात, त्यांनी कदाचित जाणून घेण्यासाठी साधनं तयार केली असतील, कारण लोक काशीला यायचे ते मरण्यासाठी.